नमस्कार, ईटीव्ही भारतच्या न्यूज टाइम मध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निकाल। एकनाथ शिंदेंसह त्यांच्या गटाचे सर्व 16 आमदार ठरले पात्र। ठाकरे गटाचेही सर्व आमदार पात्र। ठाकरे गटाला मोठा धक्का। नार्वेकरांनी शिंदे गटाला मूळ शिवसेना पक्ष म्हणून दिली मान्यता। शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं नार्वेकर यांची आमदार अपात्रता निकाल वाचताना स्पष्टोक्ती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा। एकनाथ शिंदे यांचे अनेक दावे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वीकारले। एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी राहणार कायम। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं गांधीनगरमध्ये व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचं उद्घाटन। भारत टॉप 3 अर्थव्यवस्थेमध्ये असेल अशी पंतप्रधान मोदींनी दिली गॅरंटी। कार्यक्रमात जागतिक नेते, मान्यवर आणि प्रभावशाली व्यावसायिकांची उपस्थिती। मुंबईत बँक मॅनेजर असलेल्या प्रियसीचा खून केल्याची धक्कादायक घटना। 24 वर्षीय मारेकरी प्रियकराला साकीनाका पोलिसांनी केली अटक। शोएब शेख असं अटक केलेल्या प्रियकराचं नाव। कर्नाटकात लोकायुक्ताचं बंगळुरू आणि रामनगर जिल्ह्यातील 6 सहकारी अधिकाऱ्यांवर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी छापे। छाप्यात सापडली तब्बल 51 कोटी 13 लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता। एका ग्रामपंचायत सदस्याकडे सापडले 25.5 कोटी। 4 वर्षाच्या चिमुकलीचा गोव्यात खून केलेल्या महिलेला महसपा कोर्टात केलं हजर। कोर्टाने सुनावली 6 दिवसांची कोठडी। चिमुकलीचा शवविच्छेदन अहवालात अनेक धक्कादायक खुलासे। संक्रांतीच्या काळात पतंग उडवताना नायलॉन मांजांच्या दुर्घटनेचा प्रश्न ऐरणीवर। औरंगाबाद खंडपीठाने घेतली गंभीर दखल। राज्यभर कोमिंग ऑपरेशन राबवण्याचा दिले पोलिसांना आदेश। ज्या ठिकाणी हा मांजा आढळेल ती मालमत्ता सील करावी असेही औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश। या बातम्यांसह इथेच थांबूयात। सर्व लेटेस्ट अपडेट्ससाठी लॉग इन करा etvbharat.com ला।